प्रश्न नागपूर शहरामध्ये विळखा घालून बसलेले आहे। पाण्याचे बिल हे दर 3 महिन्यानंतर येत होते। महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीच मंथली बिल आलेलं नाही, मात्र या वर्षी त्यांनी एका महिन्याचे बिल सुरू करून टाकले दर महिन्याचे। आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक जाऊन त्या ठिकाणी मोर्चा काढून राहिले की बिल कमी करा। आणि त्यानंतर महापौर म्हणतात की नागरिकांनी पुढे यायचं आणि त्यांनी बिल घेऊन यायचं, म्हणजे पुन्हा नागरिकांना रांगेत लावण्याचं काम बीजेपीचे लोक करून राहिले। वास्तविकता प्रशासनाची जी चुकी झालेली असेल त्या प्रशासनाच्या चुकीच्या संदर्भामध्ये प्रशासनाने त्या बिल सुमोटो करेक्ट करणं गरजेचं आहे। मात्र सुमोटो करेक्ट न करता त्यामध्ये कुठलाही बदल न करता आपण नागरिकांना झोन कार्यालयामध्ये आम्ही ते शिबिर घेतो, तुमचं वाढीव आलेलं बिल आम्ही कमी करतो, अशा प्रकारची खोटी सहानुभूती नागरिकांची घेण्याचा प्रयत्न करतो। हे OCW कंपनी कोणाची आहे, कोण त्याचे मालक आहे, कोणाचे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे? मी अनेकदा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ओपनली बोललेलो आहे, कुठे घाबरून बोललेलो नाही। आणि जो कॉन्ट्रॅक्ट झाला OCW कंपनी सोबत नागपूर महानगरपालिकेचा, त्या कॉन्ट्रॅक्ट कंडिशनची फुलफिलमेंट किती झाली त्या संदर्भात व्हाईट पेपर काढा, ही पण मागणी माझी होती। आजपर्यंत त्यांनी काढलेली नाही। ते यासाठी नाही काढली की विरोधी पक्ष कमकुवत आहे, ते यासाठी काढली नाही कारण सत्ताधारी पक्ष हा हुकुमशाहीकडे वाटचाल करून राहिलेला, ते कुणाला जुमानून राहिलेलं नाही। त्यामुळे आता हा जो संघर्ष आहे फक्त सभागृहाच्या आतमधला नाही तर रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। इलेक्ट्रिसिटी, आजच मी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की तामिळनाडू सरकारनं ते जे स्मार्ट मीटर आहे त्या संदर्भामध्ये स्मार्ट मीटरची जी योजना आहे ती केंद्र सरकारची आहे। केंद्र सरकारनं संपूर्ण राज्यांना ते कंपल्सरी केलं की आपण स्मार्ट मीटर लावलं पाहिजे। ते फक्त इलेक्ट्रिकचे मीटर नाही, आता पाण्याचे मीटर सुद्धा बदलण्याची मोहीम आता हाती घेण्याचा मला माहिती मिळाली आहे की नवीन पद्धतीचे पाण्याचे मीटर म्हणजे जनतेवर मोठ्या प्रमाणात भुर्दंड त्या माध्यमातून बसवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे जनतेचा उठावच यासाठी होणं गरजेचं आहे आणि आता हळूहळू लोक रस्त्यावर येऊन राहिले। आपल्या लक्षात येईल नीट असेल, पेपर फुटीचा असेल, तिथे नागपूरची ती चतुर्वेदी नावाची मुलगी तिने सुसाईड केलं नीटच्या याच्यामध्ये, राहुलजींनी त्याची दखल घेतली। मी प्रत्यक्ष ज्यावेळेस त्यांचा परिवार, ते मध्य प्रदेशचा परिवार होता आणि ते नागपुरात त्यांचा परिवार परत आल्यानंतर मी प्रत्यक्ष भेट घेतली। त्या मुलीच्या वडिलांनी आपली शेतजमीन विकून तिच्या शिक्षणासाठी इथे ट्युशन क्लासेससाठी पैसे भरलेले, आपण समजू शकता नीट क्लासेससाठी किती पैसे खर्च करावे लागले। आणि ती परीक्षा रद्द झाली म्हणून ती मुलगी तणावामध्ये येऊन ती आत्महत्या करते आणि बावनकुळे साहेबांना त्यांच्या घरापर्यंत जायची गरज भासत नाही, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरापर्यंत संवेदना समजून घेण्याची गरज भासत नाही। हा देश कोणीकडे झाला आपलं लक्षात घ्या। यांना डेमोक्रेसी संपवायची आहे। मी काल परवाच मीनाक्षी नटराजनचं मी उदाहरण सांगितलं की ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या निवडणुकीचा फॉर्म यांनी बाद केला, चुकीच्या पद्धतीने बाद केला, यावरून यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, लोकशाहीच्या प्रक्रियेवरती विश्वास नाही हे निश्चित होते। त्यामुळे लोकलढाच या ठिकाणी नव्या पद्धतीने उभारावा लागेल असं म्हणतो।